आजकाल प्रत्येक जण मोबाईलचा वापर करतो। सुरुवातीला फक्त कॉलिंगसाठी सुरू करण्यात आलेला फोन विज्ञान तंत्रज्ञानामुळे अधिक प्रगत होत गेला। आज याच फोनचं स्मार्टफोनमध्ये रूपांतर झालंय। मात्र इतके बदल घडूनही मोबाईलचं मुख्य काम कॉलिंग अजूनही अबाधित आहे। याच कॉलिंगसाठी गरजेचं असतं ते सिम कार्ड। तुमच्या मोबाईलमध्ये जर सिम कार्ड नसेल तर कॉल करणं केवळ अशक्य आहे। तंत्रज्ञानाच्या बदलासह सिम कार्ड देखील बदलत गेलं। आजकाल आधुनिक स्मार्टफोनमध्येही ई सिमचा वापर केला जातो। पण तुम्हाला माहिती आहे का, या सिम कार्डचा फुल फॉर्म काय आहे, ते कसं बनवलं जातं? तर सिम कार्डचा फुल फॉर्म म्हणजे सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल। सिम कार्ड हे एक प्रकारचं छोटंसं कार्ड आहे। त्याला एक चिप जोडलेली असते। ते वापरण्यासाठी मोबाईल फोनमध्ये ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल टाकावं लागतं। हे GSM मोबाईल फोनमधील सदस्यांसाठी डेटा स्टोअर करण्याचं काम करतं। सिम कार्डमध्ये साठवलेल्या डेटामध्ये युजरची ओळख, लोकेशन, फोन नंबर, नेटवर्क, पर्सनल डेटा, मोबाईल नंबरची कॉन्टॅक्ट लिस्ट आणि मेसेजिंगचा समावेश असतो। सिम कार्ड बनवण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला जातो। सर्वात आधी प्लास्टिकचा एक छोटा तुकडा तयार केला जातो आणि त्यात सिलिकॉन आणि एक चिप बसवली जाते। त्यानंतर ते एका कोडद्वारे जिओ, एअरटेल, आयडिया इत्यादी विविध नेटवर्कशी कनेक्ट होतं आणि मग हे सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकताच ते त्या नेटवर्कशी कनेक्ट होतं। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बखर लाईव्हला फॉलो जरूर करा।